हिंदसेवा मंडळात 2012 ते 2019 मध्ये गलथान कारभार, नियमबाह्य शिक्षक भरती, रोस्टर घोटाळा, पेन्शन फसवणुकीचा आरोप से चौकशीची मागणी. अहमदनगर जिल्ह्यातील हिंदसेवा मंडळाच्या सन 2012 ते 2019 या काळातील कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य कारभार झाल्याचा गंभीर आरोप रामराज्य ग्रुपचे कोषाध्यक्ष माऊली तोडमल व कार्यकर्ते अमोल गुजर यांनी केला आहे. तत्कालीन मानक सचिव सुनील रामदासी यांच्या कार्यकाळात नियमबाह्य शिक्षक भरती, रोस्टरमध्ये फेरफार तसेच शासनाच्या मंजुरीशिवाय पदभरती करून कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. रामराज्य ग्रुपच्या वतीने सांगण्यात आले की शिक्षक भरती प्रक्रियेत शासन नियमांचे सर्रास उल्लंघन झाले असून पेन्शन योजनेसाठी पात्र नसलेल्या शिक्षकांच्या पाठीमागील नियुक्त्या दाखवून त्यांना पेन्शन योजनेत सामावून घेण्यात आले. तसेच घड्याळी तासिका तत्वावर कार्यरत शिक्षकांना पूर्णवेळ शिक्षक म्हणून दाखवून त्यांना कायमस्वरूपी स्वरूपात समाविष्ट केल्याचे आरोप करण्यात आले. याशिवाय शासनाने ज्या ठिकाणी केवळ 7 पदांची मंजुरी दिलेली होती त्या ठिकाणी तब्बल 14 शिक्षक भरल्याचेही आरोप पुढे आले आहेत. नगर शहरातील सारदा महाविद्यालय, कॉलेज, माध्यमिक विद्यालय येथे 30 ते 35 शिक्षकांची भरती एका विशिष्ट उच्च समाजातील व्यक्तींमधूनच केल्याचा आरोप करून ही प्रक्रिया सामाजिक समतेच्या विरोधात असल्याचा दावा करण्यात आला आहे. रामराज्य ग्रुपने स्पष्ट केले की रोस्टर प्रणालीमध्येही मोठ्या प्रमाणावर अदलाबदल, खोडाखोड व ठरवून बदल केल्याचा संशय आहे. या सर्व बाबींविषयी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे माहिती अधिकार कायद्यानुसार माहिती मागविण्यात आली असून संबंधित विभागांकडे तक्रारीही दाखल करण्यात आल्या आहेत. दरम्यान दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी रामकृष्ण सु. कुलकर्णी यांनी सचिव, शालेय शिक्षण विभाग, मुंबई यांच्याकडे नियमबाह्य भरतीबाबत लेखी तक्रार अर्ज सादर केला असल्याची माहिती देण्यात आली. तसेच सामाजिक कार्यकर्ते बाहेती व इतर अनेक सामाजिक स्तरावरील कार्यकर्ते हिंदसेवा मंडळाच्या कथित गैरकारभाराविरोधात समाजहितासाठी लढा देत असल्याचेही सांगण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात उपलब्ध कागदपत्रे व पुरावे पाहता शासन नियमावलीप्रमाणे कामकाज करणे आवश्यक असताना वैयक्तिक स्वार्थासाठी नियमबाह्य भरती करून कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचा संशय निर्माण होतो, असा दावा रामराज्य ग्रुपने केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सेटमार्फत सखोल चौकशी होणे अत्यावश्यक असल्याची मागणी त्यांनी केली आहे. रामराज्य ग्रुपने इशारा दिला आहे की जर सेट चौकशी करण्यात आली नाही तसेच नियमबाह्य भरतीतील शिक्षकांना निलंबित करण्यात आले नाही आणि त्यांनी घेतलेला पगार शासनास जमा करण्यात आला नाही तर रामराज्य ग्रुपच्या माध्यमातून आमरण उपोषण, न्यायिक लढा व कायदेशीर कारवाई अधिक तीव्र करण्यात येईल. या आंदोलनामागील मुख्य भूमिका स्पष्ट करताना कार्यकर्त्यांनी सांगितले की बहुजन समाज व इतर समाजातील तरुणांना समान न्याय मिळावा, नोकरीची संधी सर्वसामान्यांना मिळावी आणि शासकीय नियमांनुसारच भरती होऊन सामाजिक समता टिकावी, यासाठी हा लढा उभारण्यात आला आहे. नमस्ते, मी रामराज ग्रुपचा सदस्य असून आम्ही एक माहितीच्या अधिकाराची हिंद सेवा महामंडळ जी संस्था आहे, हे नाही रजिस्ट्रेशन धर्मदाय आयुक्त कार्यालयामार्फत रजिस्ट्रेशन संस्था आहे. या संस्थेचे अहिल्यानगर जिल्ह्यात भरपूर शैक्षणिक म्हणजे जे शैक्षणिक संस्था आहेत त्यांचे भरपूर कॉलेजेस, शाळा वगैरे खूप आहेत. तर त्या शाळेच्या संदर्भात 2012 ते 2018 या कार्यकाळात एक मोठा गैरव्यवहार शिक्षक भरतीचा तो झालेला आहे. त्या संदर्भात श्री त्यावेळेचे मानद सचिव सुनील रामदासी हे ते मानद सचिव असून त्यांच्या या कार्यकाळात तो मोठा अपहार झालेला आहे. त्या संदर्भात आम्ही माहितीचा अधिकार ही मागितलेला आहे. तसेच त्या कार्यकाळात त्यांच्या नियमबाह्य शिक्षक भरती करणे, शासनाच्या जाहिराती नसताना शिक्षक भरती करणे, तसेच जेथे 7 जागा असतील तेथे 14 जागांची नियुक्ती करणे, असे बरेच नियम मोडून म्हणजे त्यांनी नियमबाह्य काम करून मोठा कोट्यवधींचा अपहार केलेला आहे. त्या संदर्भात आम्ही आवाज उठवलेला आहे. आम्ही ती माहिती मागितलेली आहे, ती माहिती आम्हाला अजून प्राप्त झालेली नाही. तसेच नगरचे जे सारडा कॉलेज आहे तेथील 30 ते 35 शिक्षकांची भरती बेकायदेशीर केली आहे. एका विशिष्ट समाजाची उच्चभ्रू समाजाची भरती त्यांनी केली आहे. पेन्शन योजना लागू नसणाऱ्यांना सुद्धा त्यांनी पेन्शन मिळण्यासाठी अगोदरच्या चुकीच्या नियुक्त्या दाखवून त्या पद्धतीने दाखवल्या की जेणेकरून त्यांना पेन्शन मिळेल, अशा भरपूर त्यांनी चुकीच्या गोष्टी केल्या आहेत. त्या संदर्भात आम्ही आवाज उठवत आहोत. आणि त्यावेळेचे जे रोस्टर असतील किंवा त्यांचे ज्या कामकाजाचे जे असतील ते सगळे नियमबाह्य त्यांनी खाडाखोड करून त्यामध्ये फेरबदल करून अशा अनेक त्यांनी त्या काळात चुका केल्या आहेत. त्यामध्ये अधिकारी पण समाविष्ट, म्हणजे त्या वेळचे अधिकारी असतील शिक्षण संस्थेचे किंवा ज्या शासनाचे त्या अधिकारी देखील त्या काळात त्यांनी सामील करून घेऊन त्यांनी त्या सर्व अपहार केला आहे. आणि अजून भरती घेऊन नोकरी करताय ज्यांची त्यांनी चुकीच्या पद्धतीने भरती केली आहे शिक्षकांची, त्यांची भरती रद्द होऊन त्यांच्यावर कठोर गुन्हे म्हणजे त्याच्या कठोर कारवाई होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी आमची मागणी राहील. पुढची दुसरी गोष्ट अशी की जे त्यांनी जो शासनाला फसवणूक करून त्यांनी जो पगार घेतलेला आहे तो सुद्धा पगार रिकव्हरी करण्यात यावा,
अशा आमची रामराज्य ग्रुपच्या महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने आमची मागणी राहील. त्यात आणखीन किंवा जी SIT मार्फत जी चौकशी होईल ही चौकशी सुद्धा त्यांनी लागू करावी ही आमची मागणी आहे. जर या गोष्टी झाल्या नाहीत तर आम्ही शिक्षण उपसंचालक यांच्या दालनात आमरण उपोषण करणार आहे ही आम्ही शासनासाठी माहिती देत आहोत. त्यांचे मानस सचिव रामदासी रामदासी त्यांचे मानस सचिव या सचिवने 2012 ते 2019 या काळामध्ये ज्या भरती केल्या आज त्यांना जे पगार चालू आहे ते पगार त्यांनी शासन जमा करावे. यांनी शासनाला फसवले त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे, त्यांना निलंबन करावं. म्हणजे लवकरात लवकर त्यांनी त्यांचं निलंबन करावं आणि त्यांनी जे आतापर्यंत जे पगार घेतला ते सरकार जमा होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. नाही तर आम्ही संचालकच्या त्या दालनासमोर आमरण रामराज्य ग्रुप हा आमरण उपोषण करणार आहे. लवकरात लवकर शासनाने याची दखल घ्यावी. आणि वेळोवेळी आम्ही जे सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही जो आवाज उठवला आहे असेच भरपूर लोक आमच्याकडे पत्र प्राप्त झाले. पत्र असं की मान्य सचिव शालेय शिक्षण विभाग मुंबई यांना पाठवले. हिंद सेवा मंडळ नगर या संस्थेत नियमबाह्य केलेले नियुक्त हे पत्र पाठवलेलं आहे रामकृष्ण सुकुलकर्णी यांनी सुद्धा या गोष्टीचा असे अनेक पत्र आमच्याकडे आहेत, रेकॉर्ड आहेत. हे भरपूर लोकांनी या बाबत मागणी म्हणजे आवाज उठवलेला, पण हा आवाज कुठे दाबण्याचा प्रयत्न गेलेला आहे. त्यामुळे हा अपहार मोठ्या कोट्यवधीचा असून हा राजरोसपणे शासनाने याच्यावर लक्ष घालून हा उघडकीस गुन्हे दाखल करावे. आणि आम्ही एवढं करून आम्हाला न्याय नाही भेटला तर आम्ही न्यायालयीन लढाई लढणार आहे. आम्ही हायकोर्ट इथं पिटिशन दाखल केलेलं आहे. हे सगळ्या गोष्टी शासनाने लक्षपूर्वक करून यांच्यावर गुन्हे दाखल करावे. ज्या आमच्या मागण्या आम्हाला माहिती द्यावी हीच आमच्या रामराज्य ग्रुप महाराष्ट्र यांच्या वतीने शासन विनंती आहे. जय श्रीराम. राज्यातील आणि देशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी नेहमी अपडेट रहा प्रिन्स महाराष्ट्र न्यूज सोबत.